एका तरुणानं आपल्या बहिणीची हत्या केली, तिच्या प्रियकराचा शिरछेद केला आणि आईनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचं मनगट कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। ही संपूर्ण घटना मंगळवारी रात्री घडलेली आहे। संपूर्ण घटनाक्रम काय होता पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रवीण कुमारची बहीण लक्ष्मी ही 28 वर्षीय सतीश कुमार सोबत रिलेशनशिपमध्ये होती। महालक्ष्मीनं 4 वर्षांपूर्वी वलैंकुलमधील एका व्यक्तीशी लग्न केलं, पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला होता। ती सध्या कोंबडी इथं आई वडिलांसोबत राहत होती। याच ठिकाणी नंतर तिचं आणि सतीश कुमारचं एकमेकांवरती प्रेम जडलं। तिचा धाकटा भाऊ प्रवीण कुमार याला तिनं रिलेशनशिपमध्ये असल्याचं माहिती नव्हतं। बहीण महालक्ष्मीनं सतीश कुमारशी संपर्क साधू नये अशी तंबी त्यानं दिली होती। मात्र महालक्ष्मीनं हे प्रकरण सुरूच ठेवलं आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास प्रवीण कुमारनं सतीश कुमारला कामावरून घरी परतत असताना बेदम मारहाण केली। पोलिसांनी सांगितलं की आरोपीनं सतीश कुमारवर हल्ला केला, त्याचं मुंडकं छाटलं, त्याचं शिर जवळच्या थिएटर स्टेज इमारतीत ठेवलं। नंतर त्यानं घरी जाऊन आपल्या बहिणीचा गळा धारदार शस्त्रानं चिरला। यावेळी त्याची आई सेल्वी यांनी यामध्ये हस्तक्षेप केला, तेव्हा त्यानं तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार केले आणि तिचा पंजा मनगटापासून छाटला, असंही यात म्हटलंय। या हल्ल्यात महालक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर प्रवीण कुमार घटनास्थळावरून पळून गेला। सतीश कुमारच्या भावानं कुडाकोविल पोलिसात हत्येची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रवीण कुमारला अटक केली आहे। हे संपूर्ण प्रकार चेन्नईच्या तामिळनाडूमध्ये घडलेला आहे।